नमस्कार महाराष्ट्र, मी तुमचा महाराष्ट्र स्टुडंट मित्रा आणि आज मी अशी भरती घेऊन आलो आहे जी तुमच्या करिअरसाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट ठरणार आहे। SECLमध्ये तब्बल 1055 जागांची मेगा भरती निघाली आहे आणि इथे जॉईन होताच तुमचा पगार असेल महिन्याला 70,000 रुपयापेक्षाही जास्त। पण थांबा, खरी गंमत तर आता पुढे आहे, जी ऐकून तुम्ही उड्या माराल। या भरतीमध्ये इंटरव्ह्यू नाही, हो तुम्ही बरोबर ऐकलंय, थेट निवड होणार आहे। फक्त सिंगल एक्झाम आणि थेट त्यानंतर परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी। पण सर्वात मोठा धमाका माहिती आहे का? नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे परीक्षेला बिनधास्त सामोरे जा आणि पूर्ण 100 पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट करा। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जितकी ही संधी सोपी वाटते तितकी ही संधी सोपी नाही आहे। या जाहिरातीमध्ये अशा काही सिक्रेट अटी दडल्या आहेत, ज्या तुम्ही मिस केल्या तर तुमचा फॉर्म सरळ रिजेक्ट होईल आणि तुमची स्वप्ने तिथेच धुळीला मिळतील। म्हणून आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फुल एलिजिबिलिटी, एक्झॅक्ट सिलेबस, सिलेक्शन प्रोसेस आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला देणार आहे माझी स्पेशल विनिंग स्ट्रॅटेजी, जी तुम्हाला इतरांच्या 2 पावले पुढे नेईल। जर तुम्हाला ही लाखाची नोकरी मिळवायची असेल तर व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण ही संधी पुन्हा मिळणे शक्य नाही। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण याची एलिजिबिलिटी आणि पोस्टविषयी माहिती घेऊया। आता या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला येतो की मी यासाठी पात्र आहे का? त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। या जॉब नोटिफिकेशनमध्ये टोटल 3 पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत। त्यापैकी पहिलीची पोस्ट आहे ती मायनिंग सरदार TNS ग्रेड C साठी आहे। नंतर डेप्टी सर्वे TNS ग्रेड C मायनिंगमध्ये आहे आणि असिस्टंट फॉरमन इलेक्ट्रिकल ग्रेड C मध्ये अशा 3 पोस्टसाठी इथे वॅकन्सी निघालेल्या आहेत। तर त्यापैकी आपण इथे पाहू शकता तिघांचं बेसिक पे देऊन ठेवलं आहे। जर मायनिंग सरदार TNS ग्रेड C याचे जे देऊन ठेवले ते बेसिक पे 47,330 रुपये अँड सेम ॲज असिस्टंट फॉर्मरचाही तितकाच पगार त्यांनी या ठिकाणी देऊन ठेवला आहे। आता आपण याच्या कॅटेगरीज वाईज जागा पाहून घेऊ। SCला 110 जागा आहेत, STला बॅकलॉग सहित 86 जागा आहेत, OBC नॉन क्रिमिनलवाल्यांना 98 जागा आहेत, EWS वाल्यांना 58 जागा आहेत, ओपनवाल्यांना 225 जागा आहेत। अशा एकूण 577 जागांसाठी मायनिंग सरदार TNS ग्रेड Cच्या जागा निघाल्या आहेत। नंतर डेप्टी सर्वेअर TNS ग्रेड Cचं पाहिलं तर SCसाठी 8, नंतर STसाठी 6, OBC नॉन क्रिमिनलवाल्यांसाठी 7, EWS वाल्यांसाठी 4, ओपनवाल्यांसाठी 18, अशा एकूण 43 जागांसाठी इथे भरती निघाली आहे DY सर्वेअरची। त्यानंतर असिस्टंट फॉर्मर इलेक्ट्रिक ग्रेड C मध्ये जर पाहिलं तर SCच्या 83 जागा आहेत, STच्या 61 जागा आहेत, OBCच्या 74 जागा आहेत, EWSच्या 43 जागा आहेत आणि URच्या 174 जागा आहेत। अशा 435 जागांसाठी ही भरती निघालेली आहे असिस्टंट फॉर्मरची। आता याचा एज क्रायटेरिया आपण पाहून घेऊ। मी तुम्हाला याचं उत्तर देतोय की तुम्ही यासाठी एलिजिबल आहात का नाही, लक्ष देऊन ऐका, मिस करू नका। एकही पॉईंट मिस केलं ना तर नंतर तुमचा गोंधळ उडणार आहे। आता एज क्रायटेरियामध्ये जर पाहिलं, जे काही एज काउंट होतं आहे ते 18/4/2026 पासून इथे काउंट करण्यात येतं आहे। तर मिनिमम एज 18 वर्ष लागतं आहे, मॅक्झिमम एज हे 30 वर्ष या ठिकाणी लागतं आहे। तर 30 वर्षाच्या वरती कधी असेल तर चालणार नाही, मात्र ही एक सरकारी कंपनी आहे त्यामुळे तुम्हाला इथे गव्हर्नमेंट रूलनुसार एज रिलॅक्सेशन लागू आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की SC STला 5 वर्षाचं आहे, OBC नॉन क्रिमिनलवाल्यांना 3 वर्षाचं आहे, एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना त्यांच्या सर्व्हिसप्रमाणे इथे रिलॅक्सेशन लागू आहे। म्हणजे कॅटेगरीमध्ये जसे असतात OBC वाल्यांना, जसं की OBC नॉन क्रिमिनलवाल्यांना 6 वर्ष आहे, नंतर जे सेंट्रल लिस्टमध्ये SC STमध्ये त्यांना 8 वर्षाचं आहे, त्याप्रमाणे त्यांना लागू आहे। नंतर पर्सनल डिसॅबिलिटीवाल्यांना पण इथे एज रिलॅक्सेशन लागू आहे। तुम्ही पाहू शकतात की जे URमध्ये त्यांना 10 वर्षाचं आहे, OBC वाल्यांना 13 वर्षाचं आहे, SC ST वाल्यांना 15 वर्षाचं आहे। आता आपण याचं क्वालिफिकेशन पाहून घेऊ। सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात हे तुम्हाला या ठिकाणी कळून जाणार आहे। आता याच्यातलं जे पहिलं पद आहे ते म्हणजे मायनिंग सरदार इन टेक्निकल अँड सर्वेअर ग्रेड C हे पोस्ट आहे। आता याच्यासाठी त्यांनी काय सांगून ठेवलं आहे की मॅट्रिक्युलेट ऑर इक्विव्हलंट एक्झामिनेशन फॉर एनी रिकॉग्नाइज बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं 10वी पास असणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी, किंवा तुमचा डिप्लोमा इन मायनिंग इंजिनिअरिंग 3 वर्षाचं झालेला असेल, किंवा डिग्री इन मायनिंग इंजिनिअरिंग ऑर अदर इक्विव्हलंट क्वालिफिकेशन। जर तुमचं ऑलरेडी डिप्लोमा झाला असेल मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा, किंवा तुमची डिग्री झाली असेल मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये, त्यात तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल आहात। सोबतच तुम्हाला व्हॅलिड मायनिंग शीडरशिप सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटिशन्स अंडर रजिस्टर फॉर द DGMS कोल मायनिंग रेग्युलेशन 2017 ऑफ फॉर अ बोथ
open cast OC underground UG mine or any other certification of competition in mining which entertain to application. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मायनिंग सरदारशिप याचं सर्टिफिकेट रजिस्टर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. सोबतच तुमच्याकडे व्हॅलिड गॅस टेस्टिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा व्हॅलिड फर्स्ट एड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. इथे जवळजवळ 3 ते 4 त्यांनी एलिजिबिलिटी देऊन ठेवले आहेत, क्वालिफिकेशन देऊन ठेवलं आहे. पहिलं म्हणजे तुमचंवाला 10वी पास असणं गरजेचं आहे किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असलं पाहिजे मायनिंगमध्ये किंवा तुमची डिग्री झाली पाहिजे मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये. शिवाय तुमच्याकडे व्हॅलिड मायनिंग सरदारशिप सर्टिफिकेट असायला हवं, तेही तुमच्याकडे DGMS रजिस्टर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिड गॅस टेस्टिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर व्हॅलिड फर्स्ट एड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आताची दुसरी पोस्ट आहे डेप्टी सर्वेअर इन टेक्निकल अँड सुपरवायझर ग्रेडशी. आपण त्याची या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहून घेऊ. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10वी असणं गरजेचं आहे. सोबत तुमच्याकडे किंवा 10वी नसले तुमच्याकडे डिप्लोमा ऑर डिग्री इन मायनिंग ऑर मायनिंग सर्वेअर किंवा इंजिनिअरिंग फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचं मायनिंग सर्वेअरमधलं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेला असायला हवं मायनिंग सर्वेअरमधला, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. सोबतच तुमच्याकडे सर्वेअर सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटिशन्स म्हणजे SSC अनरजिस्टर्ड grant under the CMR 2017 or any other certificate in mining which entertain to the applicant to work as a surveyor in mining as per coal mine regulation 2017. म्हणजे कोल मायनिंगचा 2017चा नियमानुसार तुमच्याकडे सर्वेअर सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटिसी म्हणजे SSC असणं गरजेचं आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यातली जी तिसरी पोस्ट आहे ती असिस्टंट फॉर्मर इलेक्ट्रिकल टेक्निकल अँड सर्वेअर ग्रेड C ही पोस्ट आहे. आता याच्या ठिकाणी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे, हे त्यांनी इथे नमूद करून ठेवले. सोबतच तुमच्याकडे डिप्लोमा ऑर रिलेव्हंट अँड हायर क्वालिफिकेशन मिनिमम 3 year कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट, म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग असणं, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे या तिसऱ्या पदासाठी, हे तुम्ही लक्षात घ्या. आता कंपनीबद्दल मी तुम्हाला अतिशय थोड्या शब्दामध्ये माहिती सांगतोय की SECL म्हणजे साऊथर्न ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही भारत सरकारची नवरत्न कंपनी आहे, जी कोल इंडिया लिमिटेडची सबसायडरी कंपनी आहे, उपकंपनी आहे. म्हणजे हा एक गव्हर्मेंट PSU प्रोजेक्ट असलेली गव्हर्मेंटची कंपनी आहे. इथे नोकरी मिळणं म्हणजे तुमचं आयुष्य कायमचं सेट होणं, याच्याहून चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे पगार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तुम्हाला बेसिक पे सुद्धा दाखवला की किती पगार मिळतोय. तर तुम्ही जर आता इथे पाहिलं की तुमचं बेसिक पे जे आहे ते 47,000पासून सुरू होतं आहे. मात्र यामध्ये तुमचं DA HRA आणि इतर सर्व भत्ते मिळून पाहिले तर 70,000 रुपये पर मंथचा पगार तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे. त्याशिवाय तुम्हाला मेडिकल सुविधा मिळत आहे, PF मिळतो आहे, बोनस वेगळा मिळतो आहे. तर मित्रांनो, इतका पगार आहे ना इथे आणि खाजगी कंपनीमध्ये मिळत नाही. खाजगी कंपनीमध्ये इतक्या सुविधा तुम्हाला मिळत नाही. तर ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तर ही तुम्ही मिस करू नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि आतापर्यंतची माहिती आवडली असेल ना तर एक लाईक करून द्या. तुमचा एक लाईक आहे ना मला मोटिवेट करत असतो. मी तुमच्यासाठी असे रोज अपडेट घेऊन येत असतो. चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता मी तुम्हाला इथे निवड प्रक्रिया सांगतोय म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. सर्वात मोठा फायदा इथे तुमचा आहे. तुम्ही सिलेक्शन प्रोसेस ऐकाल ना तर तुम्ही आनंदाने वेळी पिशवी होऊन जाणार आहेत. तर इथे जी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. इथे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि इथे सिंगल एक्झाम आहे. यानंतर तुमची कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की सिलेक्शन मेथोडॉलॉजी विल कॉम्प्रोमाइज ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ओनली, म्हणजे तुमची इथे सिंगल एक्झाम होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न आणि कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुमची CBT होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता CBT इथे 2 भाषांमध्ये होणार आहे, ती म्हणजे इंग्लिश आणि हिंदी. अशा 2 भाषांमध्ये ही एक्झाम होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदीमधला प्रश्न जर चुकला तर इंग्लिशमधला प्रश्न हा फायनल मानला जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता ही जी CBT आहे ना, या CBTमध्ये 2 सेक्शन राहणार आहे, सेक्शन A आणि सेक्शन B. जो सेक्शन A आहे तर सेक्शन A मध्ये जे क्वेश्चन्स राहणार आहेत तर तुमच्या टेक्निकल नॉलेजशी रिलेटेड राहणार आहेत.
आणि हे एकूण 80 प्रश्न तुम्हाला राहणार आहे. एकूण 100 मार्काची परीक्षा होणार आहे. तर त्यापैकी 80 मार्क हे तुम्हाला तुमच्या टेक्निकल नॉलेजवरती विचारले जाणार आहेत. आणि उर्वरित जो बी सेक्शन तुमचा जनरल अवेअरनेस आणि ॲप्टिट्यूड अँड नॉलेज ऑफ ECL आणि SCL याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. असे एकूण 100 प्रश्नांची ही एक्झाम होणार आहे. सोबतच सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे इथे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क तर देण्यात येतोय, पण तुमच्यासाठी सर्वात आनंदपूर्ण गोष्ट ती म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की ही एक्झाम, ही नोटिफिकेशन तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी. बिंदासरित्या जा आणि सर्वेचे सर्व प्रश्न क्लिक करून या. याच्यामुळे तुमची निगेटिव्ह मार्किंग राहणारच नाही. हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. आता मला तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती द्यायची आहे की ह्या जॉब नोटिफिकेशन रिलेटेड याचा सिलेबसचा व्हिडिओ आपण उद्या परवापर्यंत घेऊन येणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा. तुमचं शिक्षण काय झालं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहतायत ते कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसत नसेल तर पहिला कमेंट्स तुमच्या जिल्ह्याची टाका. जर तुम्ही तुमचे शिक्षण टाकलं तर येणारे जे काही जॉब आहेत मी तुमच्या शिक्षणानुसार घेऊन येत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. जितके जास्त लाईक यायला मिळतील तितकाच जास्त मला मोटिवेट होतो. मी नवीन व्हिडिओ लगेच घेऊन येत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्या रिलेटेड टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. निगेटिव्ह मार्किंग नसलं म्हणजे काय सहजगत्या गेले आणि टिक करून आले पास होणं असं होत नाही. अभ्यास करावा लागणार आहे. आणि याची टेस्ट सिरीज आपण घेणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. म्हणून लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. आता कट ऑफ किती राहणार आहे तर जनरल EWS कॅन्डिडेटवाल्यांना 45% मार्क मिळवणं गरजेचं आहे. OBC ESM कॅन्डिडेटवाल्यांना 40% आणि SC ST कॅन्डिडेटवाल्यांना 35% मार्क मिळवणं इथे गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एक्झाम फीविषयी पाहून घेऊ. ओपन OBC EWS वाल्यांसाठी इथे 1000 रुपये फी आहे, प्लस 180 रुपये तुम्हाला GST लागतोय, म्हणजे 1180 रुपये टोटल फीज या ठिकाणी तुम्हाला लागते आहे. आणि SC ST ESM PWBD डिपार्टमेंटल आणि फिमेल कॅन्डिडेट लक्षात ठेवा, आपले बरेचसे बंधू भगिनी यांचं हे शिक्षण झालं असतं तर त्यांना इथे फी लागत नाही आहे. हे तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या एका शेअरमुळे ना कोणाचं तरी जीवन आहे ना स्थिरता मिळू शकते, कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रगती होऊ शकते. एक शेअर केल्यानं जर कोणा जीवनामध्ये प्रगती होत असेल ना तर नक्की शेअर करावं माणसानं. माणूस म्हणून तरी करावं ही माझी तुम्हाला एक इच्छा आहे, माझी इच्छा आहे. तुमचं मत पहा, तुम्हाला शेअर करायचं आहे का नाही करायचं आहे. पण माझी इच्छा आहे की तुमच्या जे काही मित्र असतील तुमच्यामध्ये बरीच गरीब मित्रमैत्रिणी असतात आपले, पण त्यांना आपण जर मदत केली ना त्यांना प्रत्येकाला नोटिफिकेशन माहिती असतं असं होत नाही मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे ना नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणातरी जीवनात कायमचा बदल घडू शकतो. जर तो सिलेक्ट झाला नाही तर तुम्हाला कधी विसरणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणाला मदत करणं हे माणुसकीचं पहिलं कर्तव्य असतं, म्हणून नक्की शेअर करा. तर मी परत इथे सांगू इच्छितोय की फिमेल कॅन्डिडेट SC ST ESM PWD डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला फी नाही येते. फिमेल कॅन्डिडेटला फी नाही आहे, मी परत इथे नमूद करतोय. आता आपण महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट डेट पाहून घेऊ. तर तुम्ही इथे पाहू शकता जे काही ॲप्लिकेशन स्टार्ट झालं आहे ते 15/4/2026 पासून इथे ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे. याची काही क्लोजिंग डेट आहे ती 14/5/2026 आहे. त्यानंतर ॲडमिट कार्ड CBT तुमचं रिझल्ट डिक्लेरेशन यांच्या डेट तुम्हाला नंतर मिळणार आहेत. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण टेस्ट सिटीज पाहून घेऊ. हे बघा, ज्यावेळेला तुम्ही इथे फॉर्म भरणार आहेत तर त्यावेळेला तुम्हाला कमीत कमी 3 सिटी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही पॉज करून या ठिकाणी वाचू शकतात की ज्या वेळेला तुम्ही इथे आपल्या एक्झाम सेंटर ह्या परीक्षेचे एक्झाम सेंटर ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. त्यामुळे एक्झाम सेंटर सिलेक्ट करत असताना आपल्या नियर बायचे आपल्या नेटिव्ह प्लेस जवळपासचे जे एक्झाम सेंटर आहेत ते सिलेक्ट करा आणि सिरीज व्यवस्थित द्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटर त्यानुसार मिळतील. आता अप्लाय कसा करायचं आहे इथे स्पष्ट नमूद करून ठेवलं आहे की तुम्ही या URL वरती जायचं आहे, करिअर पेज निवडायचं आहे. करिअर पेजवरती तुम्हाला एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन भेटून जाईल आणि त्यानुसार तुम्हाला मग अप्लाय करता येणार आहे. या ठिकाणी एक स्पेशल नोट देण्यात आली, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मागच्या वेळेला जी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीची जॉब नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म तर भरायचाच होता, पण त्या ठिकाणी हार्ड कॉपीसुद्धा तुम्हाला पाठवायची होती. मात्र ह्या नोटिफिकेशनमध्ये हार्ड कॉपी तुम्हाला पाठवायची नाही आहे. इथे स्पष्ट नमूद करून ठेवलं आहे, अ कॅन्डिडेट नायदर नीड टू पोस्ट ऑर डिस्पॅच द हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन नॉर अ कॉपी ऑफ रिलेव्हंट टेस्टिमनी. द कॅन्डिडेट विल बी अलाउड टू ॲपियर इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मध्ये. इथे फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, अभ्यास करायचा आहे, सर्व प्रश्न अटेम्प्ट
करायचे आहेत आणि सरळ सरळ आपला चान्स मिळवायचा आहे या ठिकाणी सिलेक्ट होण्याचा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमची ब्रँच कोणती आहे आणि तुमच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ज्याच्या कमेंट्स येतील त्यांना मी पर्सनली या परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या नोट्स सजेस्ट करेल. अशाच अस्सल आणि सखोल सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या महाराष्ट्र स्टुडंट मित्र चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण आम्ही फक्त जाहिरात सांगत नाही तर त्यामागचं गणितही समजावून सांगतो. तर मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे. कमी कॉम्पिटिशन, जास्त पगार, कायमस्वरूपी सरकारी नोकरीत तयारीला लागा. फॉर्म भरताना काही अडचण आली तर नक्की विचारा. जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र स्टुडंट मित्रा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.